अजितदादा विलिनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते. फडणवीसांनी शरद पवारांचा दावा फोडला. सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन. फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती. भाजप वरिष्ठांची चर्चा झाल्याचं दादा म्हणाले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा. आम्ही एनडीए सोबतच राहणार आणि पुढे जाणार. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती दादांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीचे सगळे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच अंतिम निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. आमदार सुनील शेळकेंची भूमिका. प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबत वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली. पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण. तर आपण अध्यक्ष होण्याबाबत वृत्त तथ्यहीन असल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं देखील ट्विट. लाडकी बहीण योजनेच्या जीआरवरती अजित पवारांची सही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य. तर योजना भाजपच्या सरकारची, जयकुमार गोरेंचा दावा. सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब राहणार. टॅक्समध्ये गडबड केल्यास शिक्षा, नाहीतर दंड भरण्याची तरतूद. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत. अपघात विम्यावरती मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स नाही. एलसीडी, एलईडी, मोबाईल फोन, बूट, बाईकसह मधुमेह आणि कॅन्सर औषधं तसंच भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार. अर्थसंकल्पातनं मोठी घोषणा. सांगलीत शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या गाडीवरती पडळकर समर्थकांचा हल्ला. आटपाडीतील शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. मोठ्या आवाजात प्रचार केल्यामुळे आक्षेप घेतल्यानंतर वाद झाल्याची माहिती.